हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी अमृता. आज आपण बनवूया संडे स्पेशल चिकन मसाला. त्यासाठी लागणारे आपण नाही का साहित्य बघूया. मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण बारीक करून घेऊया. त्यासाठी लागणारे हे खोबरं, हे एक जवळपास 1 वाटीच्या जवळपास खोबरं आहे, जे मी चांगलं भाजून घेतलं आहे. दुसरं आहे हे कांदा, एक मोठा कांदा आणि त्याच्यासोबत थोडी खसखस भाजून घेतली आहे, जेणेकरून नाही का आपली ग्रेव्ही ठीक होईल आणि टेस्ट पण एनहान्स होईल. त्याच्यासोबत लसणाच्या कळ्या आहेत. नंतर हे कोथिंबीरच्या दंटल आहे, हे ऑप्शनल आहे पण मी टाकते, याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि हे जिरे आहे. आता हे एकत्र पण तुम्ही बारीक करू शकता किंवा वेगळं पण करू शकता. मी सेपरेट करणं प्रेफर करते. मी एक सेपरेट काढेल आणि हे सेपरेट बारीक करेल. तर बघू शकता आपण हे बारीक केलेलं आहे, कांदा लसूणची पेस्ट, जी की इतकी महीम बारीक केली आहे. आणि हे सेकंड आहे खोबरं, त्याचं तेल निघालं आहे. आपण वाट्यावर पण करू शकतो. मी आता हे मिक्सरमध्ये केलं. मी आता हे 1.5 पाव चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून. ते मॅग्नेट करूया. मॅग्नेट करण्यासाठी आपण त्यात टाकूया थोडा कांदा लसूणची पेस्ट, 1.5 टेबलस्पून, आणि हळद आणि मीठ. लिंबू टाकून घेऊया. लिंबू हे ऑप्शनल आहे, तुम्ही दही पण टाकू शकता. आता हे छान मिक्स करून घेतलं आहे आपण. हे 15 ते 20 मिनिटासाठी असंच आपण ठेवूया एक साईडला मॅग्नेट करण्यासाठी. आता आपल्या चिकनला मॅग्नेट होऊन 20 मिनिट झाले, हे असं दिसतंय. आपलं तेल हे गरम झालेलं आहे. त्यात आपण कांदा लसूणची पेस्ट जी केली होती ती घेऊया टाकू. ही छान परतून घेऊया. आता हे कांदा आणि लसूण आपण छान परतून घेतलेला आहे. याचा कलर चेंज झाला आहे. आता आपण 1 चम्मच लाल तिखट आणि थोडी हळद, हे पण छान परतून घेऊया. हे पण छान परतून झालंय. यात आपण आता खोबऱ्याची पेस्ट ॲड करूया. मी 2 टेबलस्पून ॲड करते. याला पण छान असं परतून घेऊया, एकजीव करून घेऊया. हे छान परतलेलं आहे. आता आपण याच्यात नाही का घरगुती लाल मसाला टाकूया. धनेपूड ॲड करूया 1 टेबलस्पून. असं छान याला परतून घ्यावा. यात टमाट्याची पेस्ट ॲड करते मी. छान परतून घेऊया याला, टमाटर जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत. आणि याच्यातच थोडंसं पाणी ॲड करूया आपण, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही आणि तेल पण सुटून जाईल. त्याला 2 मिनिटं लागेल आता. आणि त्याला छान कलर आलाय, तेल पण सुटलंय. आता याच्यात आपण एका कस्तुरी मेथी ॲड करूया. त्यानंतर लगेच आपण त्याच्यात आपले चिकन पीस टाकून घेऊया. याला छान असं परतून घेऊया. याला असं छान परतून घेतलंय, मसाल्यासोबत एकजीव करून घेतलंय. याला थोडा वेळ आपण असंच तेलात शिजू देऊया. आपण याच्यात थोडं आता मीठ ॲड करूया, कारण की मॅग्नेशनच्या वेळेस आपण थोडं मीठ ॲड केलेलं होतं. तर आता थोडंच करायचं आणि एकदम मस्त एकजीव होईपर्यंत, आता तेल सुटोपर्यंत याला शिजू द्यायचं. आता आपण याला असंच झाकून ठेवूया 1 मिनिट. आपण पाणी जर गरज असेल तर पाणी ॲड करूया. वाफवून 1 मिनिट झालेलं आहे. आपण एकदा चेक करूया आणि छान परतून घेऊया. मध्ये मध्ये परतावं लागते. तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलंय आणि कलर पण चेंज झालाय. असं एकजीव आपलं चिकन झालेलं आहे. त्यात आपण आता 1 कप असं गरम पाणी ॲड करूया. जेणेकरून आपलं चिकन मस्त शिजेल.
मित्रांनो, तुम्ही आत्ताच बघू शकता किती छान तर्री आली आहे. तर याला आपण झाकून ठेवूया आणि मस्त शिजवू द्या 10 ते 15 मिनिट. 15 मिनिटं झाले असून आता आपण चेक करूया. बघू शकता किती मस्त शिजलेलं आहे आणि त्याला तेल पण शिजले, तर्री आली एकदम. आता गॅस ऑफ करून आपण याच्यात कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया. आपली मसाला चिकन थाळी आता रेडी आहे. तुम्ही हे चपाती सोबत पण सर्व करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.